नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली हिला सर्वच गोष्टींचा त्रास होत असतो आणि सायलीचे आता प्रेग्नन्स सिम्पटमसुद्धा अगदीच प्रतिमा हत्याबरोबर मॅच होत असतात आणि त्यामुळे आता प्रतिमा हत्या ही सायलीला माहेरपणासाठी बोलवते आणि आता सायलीची तिकडे प्रतिमा हत्या खूप काळजी घेते आणि हीच मला मुलगी हवी होती असं सुद्धा म्हणते. आता नेमकं कसं काय घडतं हे सगळं बघूया आपल्या व्हिडिओमध्ये. तर आता इकडे पूर्णा आजीची जी डॉक्टर असते ती आलेली असते आणि आता ती डॉक्टर ही पूर्णा आजीकडे येते आणि आता पूर्णा आजीबरोबर पहिले तर ती थोड्याशा गप्पा वगैरे मारते आणि त्यानंतर ती पूर्णा आजीला प्रियाचा फोटो दाखवते आणि विचारत असते, हिला तुम्ही ओळखता का? त्याबरोबर मग पूर्णा आजी ही म्हणते की हो, ही मुलगी नका दाखवू मला, या मुलीचा फोटो का दाखवताय? तुम्ही फेकून द्या तो फोटो. आणि मग पूर्णाजी तो फोटो फेकते. त्याबरोबर डॉक्टर म्हणतात, रिलॅक्स अन्नपूर्णा मॅडम रिलॅक्स. काय झालं? तुम्ही या मुलीचा फोटो बघून एवढ्या जास्त पॅनिक का झालात? इतक्या जास्त का चिडलात? कोण आहे ही मुलगी? त्याबरोबर मग पूर्णा आजी म्हणत असते, ही मुलगी चांगली नाहीये, ही मुलगी वाईट आहे, हिने माझ्या घराच वाटोळ केलं, ही मुलगी अजिबात चांगली नाहीये, ही ती बुबली लोखंडी आहे, ही मला मुलगी माहिती आहे, हिच्यामुळे आमचं खूप नुकसान झालंय, हिच्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप त्रास सहन करावा लागला, हिच्यामुळे आम्ही खूप जास्त अडचणीत आलोय वगैरे. आता पूर्णा आजी सगळं काही त्या डॉक्टरला सांगत असते. त्याबरोबर डॉक्टर म्हणते, इट्स ओके अन्नपूर्णा मॅडम, काही हरकत नाही, आता झाल्यात ना तुमच्या सर्व अडचणी दूर, मग प्लीज तुम्ही आता शांत व्हात. यानंतर मग पूर्णा आजीला डॉक्टर शांत करते आणि नंतर घरातल्या सर्वांना घेऊन डॉक्टर बाहेर येतात आणि मग डॉक्टर ह्या घरातल्या सगळ्यांनाच सांगत असतात की अन्नपूर्णा मॅडमना गोष्टी आठवतात. मग मला एकच गोष्ट कळत नाहीये की त्यांना सायली मॅडम आहे ही गोष्ट कशी कळत नाहीये. त्यावर मग आता त्याच्यावर काय करता येईल? डॉक्टर, कसं लवकरात लवकर आपण पूर्ण आज समोर हे सत्य आणू शकू असा प्रश्न अश्विन डॉक्टरांना विचारतो. त्यावर डॉक्टर म्हणतात, मला तरी आता आपण बाय हुक क्रूक केलं पाहिजे असं वाटतं. त्याबरोबर आता अश्विन म्हणतो, सॉरी डॉक्टर, बाय हुक क्रूक म्हणजे मला कळलं नाही. त्यावर डॉक्टर सांगतात, आता आपल्या सगळ्यांकडे एकमेव उत्तम पर्याय आहे, तो म्हणजे डायरेक्ट जायचं आणि अन्नपूर्णा मॅडमना खरी परिस्थिती जी आहे ती सांगून टाकायची की तुमच्या समोर असलेली मुलगी ही तन्वी नसून सायली सुभेदार आहे, अर्जुन सुभेदारची बायको. त्याबरोबर आता सगळेजण म्हणतात, पण यामुळे पूर्णा आजीच्या मेंदूवरती काही परिणाम होणार नाही का? पूर्णा आजीला त्रास होणार नाही का? त्याबरोबर मग डॉक्टर ज्या असतात त्या सांगत असतात की हे बघा, ते तर मी नाही सांगू शकत, पण आपल्याला पूर्ण परिणामांची तयारी बाळगावी लागेल. मी म्हटलंच ना, बाय हुक क्रूक डाय. त्याबरोबर मग आता लगेचच कल्पना म्हणते, ठीक आहे, मग जर तसं असेल तर एक उत्तम पर्याय आहे. अर्जुन, तूच सायलीला घेऊन जा आणि तूच तिकडे जाऊन सांगून टाक की ही सायली तुझी बायको आहे, ही तन्वी नाहीये. तसंही पूर्ण आजींचा सगळ्यात जास्त जीव तुझ्यावर वरच आहे, त्यामुळे पूर्णाई तुला तर काही बोलणार नाही, उलट तू सांगितलेलं कदाचित त्यांना पटेल सुद्धा. जा, मला वाटतं तूच जायला हवं. अर्जुन म्हणतो, काय बोलताय तुम्ही, हे सगळे नाही, मला नाही जमणार. पूर्णाजीला जाऊन असं काही सांगायला ती खूप रागवते. त्याबरोबर मग प्रताप सुद्धा म्हणतो, अर्जुन, अरे असं कसं काय बोलतोस तू? ती रागवते म्हणजे काय हे बघ, जर आम्ही कोणी सांगायला गेलो ना तर ती आणखीन जास्त रागवेल, कमीत कमी तुझ्यावरती थोडंफार कमी रागवेल, म्हणून तुला सांगतो, तू जा आणि पूर्णा आजीला सांग की ही तुझी बायको आहे, सायली आहे. पूर्णा आजी जरी रागवली तरी तुझ्या इतकं उत्तम पद्धतीने तिला कोणीही टॅकल करू शकणार नाही, कोणी तिला समजवू शकणार नाही. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, डॅड, अहो
पण त्यावर प्रताप म्हणतो, अर्जुन हे बघ आपल्याला करायचंय की नाही. पूर्णा आजीला मग अर्जुन जवळ काहीच पर्याय उरत नाही आणि तो म्हणतो, ठीक आहे चला मग. आणि मग तो सायलीला घेतो आणि घरातल्या सगळ्यांबरोबर पूर्णाजीच्या समोर येऊन उभा राहतो आणि पूर्णा आजीला सांगत असतो, पूर्णा आजी, एवढे दिवसांपासून जी तुला तुझी तन्वी, तुझी नात वाटते, ती खरंतर तन्वी नाही, ये तर ती सायली आहे. सायली. पूर्णा आजी, अग तू कसं विसरतेस, ही माझी बायको आहे, मिसेस सायली. अर्जुन सुभेदार, आठवते का ही तुझं किती लाड करते. त्यावर पूर्णा आजी म्हणते, गप्प रे अर्जुन, उगाचच्या उगाच काही पण खोटनाट सांगू नकोस मला, ही माझी तन्वी आहे. तन्वी, मला कळत नाहीये, तुम्ही सगळे हिला सायली सायली का बोलताय. तुम्हाला दिसतच नाहीये का, तुम्ही बघायचेच नाही असं ठरवलं नाही म्हणजे सायलीला तन्वी आणि तन्वीला सायली म्हणायची गरज काय. मी म्हणते तुझ्या लक्षात नाहीये का, सायली मधुभाऊ घेऊन दवाखान्यात गेली येते त्याबरोबर. मग आता प्रताप म्हणत असतो की नाही पूर्णाजी, सायली कुठेही गेलेली नाहीये, सायली इथेच आहे. त्यावर कल्पना म्हणते, हो पूर्णाजी, खरं तर त्या दिवशी त्या बबली लोखंडेने तमाशा केला घरात, त्यानंतर तुम्हाला धक्का बसला आणि मग तुम्ही गप्पच राहत होतात ना, म्हणून खरंतर आम्ही केलेलं ते सगळं एक नाटक होत. त्याबरोबर प्रताप म्हणत असतो, ना आजी, अगं या सगळ्यामुळे ना सायलीला सुद्धा आता खूप जास्त सफर करावं लागतंय आणि म्हणून ते सगळं आम्हाला बघवत नाहीयेत आणि म्हणूनच आम्ही आता तुला सर्व काही खरखर सांगून टाकायचं असं ठरवलं. ही सायली नाही, ही तन्वी नाही, तर सायली आहे. मग पूर्णा आजी म्हणत असते, आता तुमचं सगळ्यांचं नाव खूप जास्त झालंय, तुम्हाला सायलीतले आणि तन्वीतले गुण कळत नाहीत का. अरे लहानपणीची तन्वी आठवून बघा बघा, आठवा लहानपणीची तन्वी आणि सायली या दोघी कधी एकीमेकींना भेटल्या होत्या का. रादर तन्वीबद्दल सायलीला फारच काही माहितीही नव्हतं. मग सायली हुबेहू तन्वीसारखी कशी काय वागते. तन्वी ज्या कवितेच्या पंक्ती चुकीची बोलायची तेच सायली सुद्धा चुकीचं बोलते. तन्वी मला जसं खाऊ पिऊ घालायची सायली सुद्धा तसं करू शकते. तन्वी मला लहान असताना जे सांगायची ऐकायची माझं तसं सायली कसं करू शकते. जिथे माझा चष्मा ती लपवायची तिथेच ही लपवू शकते. उगाचच्या उगाच तुम्ही ना चुकीचा भ्रम करून घेतलाय आणि मला सुद्धा फसवताय. ही सायली नाही, ही तन्वीच आहे. त्याबरोबर मग आता पूर्णाजी आणखीन जास्त हायपर व्हायला नको म्हणून सायली म्हणते, बरं ठीक आहे पूर्णाजी, हे बघ या सगळं यांना ना उगाचच्या उगाच तुझी थट्टा करायची होती म्हणून या सगळ्यांनी तुला हे असलं काहीतरी सांगितलं, पण तू या सगळ्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नको. शेवटी मी तुला सांगते त्याच्यावरती तू विश्वास ठेव. मी तुझी तन्वी आहे, तुझी तन्वी. तू आता जाऊन जरा खोलीत आराम कर म्हणजे तुला बरं वाटेल. त्याच्यानंतर मग ती आता हो तूही माझ्याबरोबर चल असं म्हणते. मग सायली ही पूर्ण आजीला घेऊन तिकडून रूममध्ये जात असते. त्यावेळी ती आता घरातल्या इतर सगळ्या सदस्यांना नजरेनेच खुणावते की हे बघा पूर्ण आजीला कुणीही काही बोलू नका. या त्या मनस्थितीत नाहीयेत. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी प्रतिमा हत्या असते तिने कल्पनाला फोन केलेला असतो आणि आता प्रतिमा हत्या कल्पनाला म्हणत असते, ते कल्पना खरं तर प्रेग्नन्सीमध्ये मुलींनी माहेरी राहायचं असतं. आता तुला तर माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे सायलीला माहेर नाही, म्हणजे मधुभाऊ असताना होतं खरंतर तीच आश्रमच तिचं माहेर. पण आता ते आश्रमही राहिलं नाहीये व्यवस्थित आणि त्यांचं माहेरही नाहीये. मग मला काय वाटतं माहितीये का, आपण ना सायलीला माझ्याकडे माहेरपणासाठी ठेवूया, म्हणजे तसंही सायलीचे आणि माझे प्रेग्नन्सीचे सिम्पटम आहेत. मला जे सगळे त्रास वगैरे व्हायचे सायलीला सुद्धा सगळं तसंच होतं, म्हणून मी सायलीची ना इकडे खूप छान पद्धतीने काळजी घेऊ शकेल. म्हणून तू एक काम कर, तू सायलीला इकडे माहेरपणासाठी माझ्याकडे पाठवून दे. मी सायलीची उत्तम पद्धतीने काळजी घेईन
आणि सायलीचा सांभाळसुद्धा अगदी छान पद्धतीने करेल. काय वाटतं तुला तेवढंच तिला माहेरपणाचं सुखसुद्धा अनुभवता येईल. त्यावर मग कल्पना म्हणते, हो खरंच ही खूपच चांगली आयडिया आहे प्रतिमा. तसंही आता मधुभाऊ जेव्हापासून दवाखान्यात आहे, सायलीला खरंच माहेरी वगैरे जाताही आलेलं नाहीये. त्या बहाण्याने तिला जरा माहेरी गेल्याचं सुखसुद्धा मिळेल आणि तिला जरा बरंसुद्धा. ठीक आहे, मी सांगते सायलीला तुझ्याकडे यायला. त्यानंतर कल्पना सायलीला म्हणत असते, सायली तू जरा प्रतिमा आत्यांकडे 4-5 दिवस राहून ये. त्यावर सायली म्हणते, पण का? त्याबरोबर मग कल्पना म्हणत असते, सायली या अशा दिवसांमध्ये ना मुलींना माहेर राहावंसं वाटतं. आता तुला तर मधुभाऊ असते तर तू त्यांनी अगदी आवडीने माहेरपणासाठी साठी लिहिलं असतं. पण आता मधुभाऊ नाही येत म्हटल्यावर मग तुझं माहेरपण कसं करायचं हा प्रश्न आम्हाला सगळ्यांनाच पडला होता. पण त्यावेळी प्रतिमा असं म्हणाली की तुला माहेरपणाला आम्ही तिच्याकडे पाठवायला हवं. तसंही तुझे आणि तिचे प्रेग्नन्सीचे सिम्पटमसुद्धा सारखेच आहे. म्हणजे जेव्हा ती तन्वीच्या वेळी गरोदर होती ना, तेव्हा तुला आता जसं होते ना तसंच सगळं तिला सुद्धा व्हायचं. म्हणून म्हणते तू तिच्याकडे थोडे दिवस जा. त्यावर मग सायली ठीक आहे म्हणते. तसंही मलाही छान वाटेल प्रतिमा हत्यांकडे जाऊन. मग सायली आता प्रतिमाच्या घरी आलेली असते. आता प्रतिमाहत्याकडे आल्याच्यानंतर लगेचच सायली आणि प्रतिमाहत्या रविराज काका आहे तिघेजण गप्पा मारत बसलेले असतात. सायली तिच्या लहानपणीच्या त्यांच्या आश्रमातल्या जुन्या गमती जमती आठवणी त्या दोघांना सांगत असते आणि मधुभाऊंची आठवण काढत असते. मधुभाऊ बरे होते तेव्हा आम्ही खूप गंमत करायचो, आम्ही खूप मज्जा करायचो, ते सगळं ती आता या लोकांना सांगत असते. आणि आता हे सगळं सांगतानाच सायलीला आनंद होत असतो. अचानक आता ते लोक डायनिंग टेबलवरती बोलत बसलेले असताना सुमन काकू ही वरणाला आणि भाजीला फोडणी घालायला जाते. आता वरणा भाजीला फोडणी घालायला सुमन काकूने तेलामध्ये लसूण कांदा टाकल्याबरोबर सायलीला त्या वासाने त्रास होतो आणि सायली ताबडतोब तिकडन उलट्या करण्यासाठी निघून गेलेली असते. आता सायली जेव्हा तिकडन उलट्या करायला जाते तेव्हा ताबडतोब लगेचच तिला इकडे खूप जास्त त्रास होत असतो. रविराज काका म्हणत असतात, कल्पना तुला आठवतं का जेव्हा तुला दिवस गेले होते तन्वीच्या वेळी, तेव्हा तुला सुद्धा फोडणीच्या वासाने किती त्रास व्हायचा, किती मळमळ राहायची. तुला म्हणजे खरं बघायला गेलं तर तुला इतका त्रास व्हायचा, इतकं मळमळायचं की मग नंतर तर तुला आम्ही स्वयंपाकघरात जाऊच द्यायचो नाही. मी आणि सुमनच स्वयंपाकाच सगळं बघायचो आणि बाय चान्स जर कधी सुमन किंवा मी आम्ही कोण नसलो तर मग मी तुला पूर्ण आजींच्याकडे राहायला जायला सांगायचो. आठवतं ना? त्यावर कल्पना म्हणते, हो आठवतं ना, सगळं आठवतं. कसं विसरेन मी? शेवटी तन्वीच्या वेळेच्या त्या आठवणीस तर माझ्याबरोबरच्या तन्वीच्या शेवटच्या आठवणी आहेत ना. आहे माझ्या सगळं अगदी व्यवस्थित लक्षात आहे. खरं सांगू का तुम्हाला, सायलीकडे बघितलं ना की मला तन्वीच सायलीमध्ये असल्याचा भास होतो. म्हणजे बघा ना, सध्या पूर्ण आईची तब्येत बिघडली आहे, तिला सायली हीच तन्वी आहे असा भास होतोय. पण खरंच हे ना खूप छान आहे. सायलीला तन्वी समजल्यामुळे पूर्ण आजीला आनंद मिळतोय ना. तसंच कधी कधी मलाही वाटतं की खरोखर जर सायली तन्वीच असती तर मला सुद्धा माझी मुलगी माझ्याजवळ असण्याचं सुख भोगता आलं असतं ना. त्याबरोबर मग रविराज काका प्रतिमा आत्याला म्हणत असतात, ए वेडाबाई, अग मग त्यामध्ये नाराज व्हायची काय गरज आहे. आणि जरी सायली ही तरीसुद्धा आपण आता सायलीच्या आपली मुलगी म्हणून स्वीकार केलेलाच आहे. की मग सायली काय आणि तन्वी काय, मला सांग सायलीला तू तुझी मुलगी मानतेस की नाही. मग सायली तन्वी समज आणि तिचे लाड कर, तिच्या हौशी मौशी जप, तिला काय हवं नको ते बघ, कळलं का. त्यावर कल्पप्रतिमा त्या होकार देते. इकडे मनातल्या मनात रविराज काका म्हणत असतात, कधी कधी मलाही असंच वाटतं की खरोखर जर सायलीच आमची तन्वी असती तर किती छान झालं असतं नाही.
तर आता कल्पना ही तोपर्यंत आता इकडे प्रतिमा आत्याच्या घरी आलेली असते, कारण आता प्रतिमा आत्याच्या घरी येण्याचं कारण असं असतं की कल्पनाला सायलीची आठवण येत असते. आता अर्थात दिवसभर सायली करत असणाऱ्या कल्पनाला 2-3 दिवस सायली समोर नसल्यामुळे करमत नाही. आणि मग आता रविराज काका, प्रतिमा आणि कल्पना हे तिघजण बसून गप्पा मारत असतात. तर प्रतिमा हे म्हणत असते, तुला करमत नसेल ना घरी कल्पनात? यावर कल्पना म्हणते, नाही ना, बिलकुलच करमत नाही. ते काय झालंय, सतत घरी सायलीला हाका मारायची सवय इतकी लागून गेली आहे की सायली घरामध्ये नाहीये ही गोष्टच मनाला पटेनशी होते. आणि म्हणूनच मला असं वाटलं की मी यावं आणि सायलीला एकदा बघावं. म्हणून खरंतर सायलीला बघायला आले नाही. म्हणजे तू तर चांगली तिची काळजी घेतेस, मला माहितीच आहे, पण माहिती आहे ना, एक मनाला वाटलं जाऊन बघावं म्हणून आले. आणि तसंही खूप दिवसांमध्ये तुझ्याकडे येणं सुद्धा माझं झालं नव्हतं ना, म्हणून म्हटलं तुला भेटणं ही होईल, तुझ याकडे येणंही होईल आणि त्या बहाण्याने सायलीला बघूनही जाईन. काय चालेल ना तुला? त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, अग असं काय विचारतेस, शेवटी ती तुझी सून आहे. खरं सांगू का कल्पना, तुला जेव्हापासून सायली इथे आली आहे ना तेव्हापासून मला माझ्याच गरोदरपणाची आठवण येते, तन्वीची सारखी आठवण येते. त्या छोट्याशा तन्वीला मी कधी विसरूच शकत नाही. माझी लेक तर मला नाही सापडली, पण सायलीच्या रूपात सापडल्यासारखी वाटते. म्हणजे कधी कधी तर तुला सांगू का, मनामध्ये ती इकडे राहायला आल्यापासून असाही विचार येतो की उद्या देव करू आणि असं झालं तर की सायलीच आमची तन्वी आहे. ही गोष्ट आम्हाला समजली तर खरंच माझ्या एवढी सुखी आई अख्ख्या जगात कोणी नसेल ना. म्हणजे बघ ना, मी आणि सायली जरी एकीमेकीच्या मायलेकी नसलो तरी आम्ही दोघींनीही एकीमेकीसाठी रक्त दिलेलं आहे. मी आणि सायली जरी एकीमेकीच्या मायलेकी नसलो तरी आमच्या इतरांबरोबर वागण्या बोलण्याच्या पद्धती सेम आहेत. आम्ही दोघी जरी मायलेकी नसलो तरी आमच्या खाण्यापिण्याच्या चवीसुद्धा सेम आहे. आम्ही मायलेकी नसलो तरी आम्ही एकमेकीची काळजीसुद्धा तितकीच घेतो. कधी असं वाटतं की सायली हीच तन्वी आहे आणि तन्वी कधी नव्हतीच माझ्या आयुष्यात. ती बबली लोखंडे, तिला तर मी पूर्णपणे विसरूनच गेली. खरंच मला ना, म्हणजे सायलीच माझी लेक असायला हवी होती असं खूप वाटतं. आणि मग आता प्रतिमा आत्याच्या डोळ्यात पाणी येतं. प्रतिमा आत्या म्हणते, तुला वाटत असेल ना कल्पना की ही प्रतिमा हे असं सगळं वेड्यासारखं काय बोलते, पण काय सांगू तुला, अगं तब्बल 22 वर्ष माझी लेक माझ्याजवळ नाहीये. तुला नाही माहिती मला किती त्रास होतोय. कल्पना म्हणते, मी अगदीच समजू शकते व प्रतिमा तुझं दुःख, आणि मला असं काहीही वाटत नाहीये की तू असं का बोलतेस वगैरे. उलट मला तर हेच वाटते की सायलीच्या रूपात का होई ना, पण तुला तुझं सुख मिळस. बाकी आपल्याला दुसरं आणखीन हव्य तरी काय, सबळ छान व्हायला व असंच आपल्याला वाटत. आणि जरी सायलीला तू जन्म दिलेला नसलास ना तरी सुद्धा सायलीला गुण तर तुझे आहेत ना, म्हणून सायली ही तुझी लेक आहे. तसंही रविराज भाऊजींनी आणि तू तर तिला मुलगी मानलेल सुद्धा आहे. मग आता आणखीन काय हो, तू उगाच भलते चलते विचार डोक्यात आणू नकोस. तसंही सायली ही तुमचीच मुलगी आहे आणि आता जरी ती 4-5 दिवसांसाठी आलेली असली की नाही तरी सुद्धा नंतर डोहाळे भरून ओटी भरून मात्र तुमच्या घरीच तिला आणायची आहे, डोहाळे जेवणाकरता. त्याबरोबर कल्पना असं म्हटल्यावर प्रतिमा आत्या हसते आणि म्हणते, हो नक्कीच. इतक्यात तिकडे सायली येते. सायली आल्यावर सगळेच तिला विचारतात, काय झालं. त्यावर ती मला माती खावीशी वाटते असं सांगते. आता प्रतिमा आत्याला तिच्या गरोदरपणात सुद्धा माती खावीशी वाटत होती. मग आता प्रतिमा आत्या सायलीसाठी माती अरेंज करते आणि तिला माती खायला देते. तर दुसऱ्या बाजूला इकडे जो चैतन्य असतो तो अर्जुनला म्हणत असतो, अर्जुन, अरे पहिली गोष्ट सचिनला कळलं कसं की आम्ही दोघजण त्याच कॅफेरियामध्ये बसलोय म्हणून.
याचा अर्थ नक्कीच सचिन आमचा पाठलाग करत करत तिथपर्यंत आला होता. सचिनने जर आमचा पाठलाग केला असेल तर अर्थात त्याने आमचे फोटोज आणि व्हिडिओसुद्धा नक्कीच त्याच्या फोनमध्ये क्लिक करून ठेवले असतील कोर्टामध्ये प्रूफ म्हणून सादर करण्यासाठी. आणि त्याशिवाय सचिनने मला जेव्हा मारलं तेव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुद्धा त्या मारामारीच रेकॉर्डिंग झालेलं असणार आहे. त्यामुळे अर्जुन मला असं वाटतं की लवकरात लवकर आपण त्या सर्व गोष्टींना गायब करायला हव्यात. अर्जुन आपण एक काम करूया, आपण ताबडतोब जाऊया आणि या सर्व गोष्टींची विल्हेवाट लावूया. अर्जुन म्हणतो हो, तुझं अगदी बरोबर आहे. नंतर पुढे जाऊन काहीही गोंधळ व्हायला नको. मग आता ताबडतोब अर्जुन आणि चैतन्य हे दोघंही मिळून त्या रेस्टॉरंटमध्ये जातात, कॅफेट एरियामध्ये जातात आणि तिकडे जाऊन आता ते दोघंही त्या एलच्या मॅनेजरला भेटतात. आणि मग ते लोक सीसीटीव्ही फुटेज चेक करतात तर त्यामध्ये ते मारामारीचे सीन दिसत असतात. मग अर्जुन हा त्या हॉटेलच्या मॅनेजरला ते फुटेज डिलीट करायला सांगतो. तर तो मॅनेजर सांगतो, तो सॉरी सर, पण आम्ही असं कोणाच्या तरी सांगण्यावरून आमचं फुटेज नाही डिलीट करू शकत. त्यावर अर्जुन म्हणत असतो, या फुटेजमुळे एखाद्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. त्याबरोबर तो मॅनेजर म्हणतो, सॉरी सर, मला कळलं नाही. त्यावर अर्जुन सांगतो, माझी बहीण अस्मिता तिच्या या मानलेल्या भावाबरोबर माझ्या मित्राबरोबर इथे चहा प्यायला कॉफी प्यायला आली होती. त्यावेळी तिच्या नालायक नव्याने तिचे फोटो आणि व्हिडिओ क्लिक केले आणि आता तो ते कोर्टामध्ये तिच्या विरोधात वापरणार आहे, तिला घटस्फोट देण्यासाठी. आणि त्यात तो तुमचे हे फोटोसुद्धा वापरेलच आणि सीसीटीव्ही फुटेजही मागवेल. मग आम्ही काहीही करू शकणार नाही. म्हणून आम्ही रिक्वेस्ट करतोय, प्लीज सीसीटीव्ही फुटेज डिलीट करा. माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, प्लीज. त्याबरोबर मग चैतन्यसुद्धा रिक्वेस्ट करतो की प्लीज ऐका आमचं. मग आता त्या हॉटेलचा जो मॅनेजर असतो तो म्हणतो की साहेब, आम्हाला सुद्धा माणुसकी आहेच की आम्ही सुद्धा आहोतच की माणस एखाद्या मुलीच आयुष्य उद्ध्वस्त व्हावं एवढं आम्हालाही वाटणार नाही, आम्ही करतो. आणि मग तो ते सीसीटीव्ही फुटेज अर्जुनच्या समोर डिलीट करतो आणि म्हणतो, साहेब झालं डिलीट. अर्जुन म्हणतो, थँक यू सो मच. असं लॉट, तुमचे माझ्यावर खूप उपकार झाले, खूप आभार. तर दुसऱ्या बाजूला सायली आता माती खात असते आणि माती खाताना आता तिला कल्पनाचे आणि प्रतिमाहत्याचे शब्द आठवतात. सायली, तुला माती खावीशी वाटली आता पूर्णा, आजी अस्मिता, ताई, आई, बाबा, हे अश्विन भाऊजी, हे सगळं कुटुंब तर आहेच, पण प्रतिमाहत्या आणि रविराज काकासुद्धा. प्रतिमाहत्या आणि रविराज काकांबरोबर तर माझा काहीतरी एक खास बॉन्ड असल्यासारखाच मला वाटतो. कधी असं वाटतं की मी त्यांचीच तर लेक नाही ना. असं जाऊ दे असा सायली विचार करते. सायली म्हणते, नवी जरी सापडली नसली तरीही मी मात्र कधीही रविराज काका आणि प्रतिमाहत्याला अंतर देणार नाहीये. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.